नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा। चंदगड तालुक्यातील बांधकाम क्षेत्रातील कामगारांना शासन स्तरावरून विविध योजनांचा लाभ मिळत असतात। तथापि या योजना परस्पर लाटल्या जातात। याला राजकीय नेते, खासगी इसम, एजंट व संबंधित अधिकारी यांच्याकडून खतपाणी मिळत असल्याचा आरोप करत या योजना चोरावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाचे चंदगड विधानसभा मतदारसंघ प्रमुख भाई नारायण रामू वायंगडे यांनी पाटणेपाटा येथे दिनांक 9 ऑगस्ट क्रांती दिनापासून उपोषण सुरू केले होते। आज 6व्या दिवशी 14 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी सहाय्यक कामगार आयुक्त कोल्हापूर यांच्या लेखी परिपत्रकाने त्यांच्या आश्वासनानंतर यशस्वीरित्या मागे घेण्यात आले। राजकीय नेते खऱ्या कामगारांच्या तोंडातील घास काढून घेऊन तो आपल्या मर्जीतील बोगस कामगारांना देतात। त्यामुळे बांधकाम कामगार उपेक्षित व वंचित राहतात। जिल्ह्यातील कोणत्याही खासगी इसम, एजंट व अनाधिकृत कामगार नोंदणी केंद्र, सीएससी केंद्र यांच्याकडून पैशाची अथवा इतर लाभाची मागणी करीत असल्यास बिगर कामगार, बोगस कामगार नोंदणी करणे, त्यांची आर्थिक पिळवणूक करणे या सर्व बाबी बेकायदेशीर असून त्याबाबत तक्रार आल्यास उचित कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट आदेश प्राप्त झाल्यावर चंदगड बांधकाम कामगार असोसिएशनचे अध्यक्ष बाबू चौगले यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन भाई नारायण वायंगडे यांनी उपोषण मागे घेतले जाहीर करण्यात आले। यावेळी कोल्हापूर येथील शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी भाई बाबूराव कदम, सचिन जाधव, प्रकाश शिंदे, चंद्रकांत खोंद्रे यांनी कोल्हापूर येथून मार्चिंग केली। उपोषणस्थळी प्राध्यापक नागेंद्र जाधव यांनी आपल्या मनोगतातून आंदोलन यशस्वी झाले स्पष्ट करून सर्व घटकांचे आभार मानले। भाई रवींद्र पाटील, समाजसेवक नरसू शिंदे, सुरुते पंचक्रोशीचे हनुमंत बोंगाळे सह अनेक बांधकाम कामगार तसेच यल्लाप्पा मुतकेकर, विठ्ठल चव्हाण, संजय गुंडोप, वसंत कागणकर आदी मंडळी उपस्थित होती।